नमस्कार. आज आपण दिवाळीतला फराळाचा दुसरा प्रकार म्हणजे खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत. ते देखील खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने जे कोणालाही सहजपणे जमेल. तर तुम्ही पाहू शकता मस्त असे शंकरपाळ्याला लेयर सुटलेले आहेत आणि आता इथे मी शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील बघा अगदी तोंडात टाकताच खुसखुशीत अशा या शंकरपाळ्याचा स्वाद अगदी तोंडभर पसरतो. तर चला जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शंकरपाळ्या तयार करण्यासाठी इथे आपण मैद्याचा वापर करणार आहोत. जवळपास 3 वाट्या इतका मी मैदा घेतलेला आहे. 3 वाट्यांना जवळपास 2 चमचे कमी इतका हा मैदा आहे आणि मापाने जर म्हणाल तर 300 ग्रॅम इतका हा मैदा आहे आणि या मैद्यामध्ये आपण अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घालणार आहोत. छान असं कडकडीत मोहन तयार करायचं तुपाचं आणि ते आपण यामध्ये घालणार आहोत. गरम न करता कडकडीत मोहनच यामध्ये घालावं लागेल आपल्याला, कारण की तरच या शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत अशा होणार आहेत. आणि यामध्ये थोडंसं मी चिमटभर मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे मोहन खूपच गरम आहे, त्यामुळे इथे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. तर आता साखर आपण नंतर घालणार आहोत, तर आधी हे जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तूप इतकं गरम होतं की हा मैदा साधारणपणे आपल्याला गरम लागत आहे हाताला, तर अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला असणं गरजेचं आहे. मैदा गरम लागला म्हणजे तयार होणाऱ्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खुसखुशीतच होतात, कारण की गरम तुपाचं कडकडीत मोहन जर तुम्ही घातलं तर मस्त या शंकरपाळ्याला लेयर सुटतात, खुसखुशीत होतात, अगदी बिस्किट सारख्या या शंकरपाळ्या तयार होतात. तर आता हे जे तूप आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला चोळून चोळून मैद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालं हे कसं ओळखायचं? व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण हाताच्या मुठीमध्ये व्यवस्थित बंद करून घ्यायचंय. मिश्रण व्यवस्थित हातामध्ये घट्ट बंद करून घेतल्यानंतर त्याचा अशा प्रकारे एक गोळा तयार झाला पाहिजे. तर हे आहे अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार झालं हे समजावं. तर आता हे तयार झालेलं आहे मिश्रण. आता यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत आणि तुपामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये हे मिश्रण आपल्याला एकजीव झाल्यासारखं वाटत आहे. त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची, तर ती साखर देखील आपण घरातच तयार करून घेणार आहोत. तर पाऊण वाटी इथे मी साखर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि जवळपास 8 ते 9 वेलची घालून छान अशी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे. तयार केलेली पिठी साखर आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला. पिठी साखर घातल्यामुळे शंकरपाळ्या करत असताना याला जे मळण्यासाठी दूध किंवा पाणी लागणार आहे ते अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतं. जवळपास अर्धा कप इतकंच पाणी या पिठाला लागतं, अर्धा ते पाऊण कप. तर अंदाज घेत आपल्याला हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर आता पाणी किंवा दूध जे आपण वापरणार आहोत ते देखील आपण कोमट करून घालणार आहोत. म्हणजे थोडक्यात हे मिश्रण जे आहे ते कडकडीत मोहन आणि गरम पाणी किंवा गरम दुधामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे हलक्या फुलक्या लेअरवाल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात. आता इथे मी पाण्यामध्ये हे पीठ मळून घेणार आहे. तर हलकसं गरम असं पाणी घेतलेलं आहे आणि अंदाज घेत आपल्याला हे थोडं थोडं घालत मळून घ्यायचं. तर जास्त पाणी नाही लागत याला. पाणी घातल्याबरोबर साखरेचं पाणी व्हायला सुरुवात होते आणि पटापट हे मिश्रण मिक्स होतं बघा. तर हलक्या हाताने हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, मळून घ्यायचंय. तर ग्लासामध्ये हे जे कोमट पाणी घेतलं होतं फक्त पाव ग्लास इतकंच हे पाणी संपलेलं आहे आणि कपाच्या अंदाजाने जर घेतलं तर जवळपास पाऊण कप इतकं पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे. आणि मिश्रण बघा लगेच आपल्याला बऱ्यापैकी ओलसर लागत आहे, तर जास्त पाणी नाही लागत यामध्ये. तर आता अशाच प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचंय आणि झाकण ठेवून याला जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवलं तरी देखील चालेल. मस्तपैकी इतका गोळा तयार झालेला आहे. आता याच्या शंकरपाळ्या जर आपण तयार केल्या तर जवळपास अर्धा किलोच्या वर इतक्या या शंकरपाळ्या तयार होतात. साखर त्याच प्रकारे मैदा आणि थोडंसं तूप आणि तेलामध्ये तळल्यामुळे त्याचं प्रमाण अर्धा किलोच्या वर जातं. तर आता झाकून ठेवलं होतं, 15 मिनिटांनंतर आपण बघूया. तर आता या पिठाचे एक समान 2 भाग आपण तयार करून घेऊया आणि याला आता छान पोळपाटावरती लाटून घेणार आहोत. तर आता शंकरपाळीची जी आपण पोळी लाटणार आहोत ती कशी लाटायची? तर जास्त पातळही लाटायची नाही किंवा जास्त जाडही लाटायची नाही. मध्यम आकारावरती आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे.
याला आता आपण लाटून घेणार आहोत। पुन्हा एकदा याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि छान असं लाटून घेणार आहोत। पिठाचा वापर करायचा नाही किंवा तुपाचा देखील वापर करायचा नाही। कुठेही ही पोळी लाटत असताना पोळपाटाला खाली चिकटत नाही। तर अशा प्रकारे 1 ते 2 वेळा व्यवस्थित मी मळून घेते आणि मग याला आता आपण लाटून घेऊया। ही पोळी लाटत असताना देखील आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळही न लाटता मध्यम आकारावरती ही पोळी आता आपण लाटून घेऊया झटपट। तर अशा प्रकारे ही पोळी मध्यम आकारावरती मी लाटून घेतलेली आहे आणि आता याला आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊया। तुम्ही डायमंड शेप मध्ये देखील कट करू शकता। मी इथे या शंकरपाळ्या चौकोनी आकारावरती कट करून घेणार आहे। तर झटपट आपण आता याला कट करून घेऊया। तर जास्त मोठ्याही आकाराच्या ठेवायच्या नाही शंकरपाळ्या आणि जास्त लहानही आकाराच्या ठेवायच्या नाहीत। तर ह्या तळल्यानंतर याचा आकार देखील थोडासा डबल होतो। त्यामुळे अशा आकाराच्या आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। म्हणजे परफेक्ट अशा ज्या बाहेर विकत मिळतात त्या आकाराच्या शंकरपाळ्या आता तयार होतील। तर आता ह्या सर्व आता कट करून घेतलेल्या आहेत। याला आता आपण सुरीच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने पोळपाटापासून वेगळं करणार आहोत आणि झाऱ्यावरती ह्या शंकरपाळ्या घेऊन आपल्याला गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत। तर आता ह्या तयार झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे लहान लहान आकाराच्या इथे तयार केलेल्या आहेत। आता ह्या ज्या आपण तळणार तर याचा शेप डबल आकाराच्या ह्या तळून तयार होतात। मस्त लेयर सुटतात, खुसखुशीत अशा तयार होतात। तर ह्या आता सेपरेट करून घेते आणि झाऱ्यावर काढून घेते। बऱ्याच जणांचे शंकरपाळ्या तेलात तळत असताना या तेलामध्ये सुटतात। तर त्याचं कारण देखील आपण पाहून घेणार आहोत। कोणत्या चुका होतात तर त्या करू नयेत। तर मैद्यामध्ये घालत असणारं आपण जे तुपाचं मोहन आहे ते जर जास्त झालं तर हमखास शंकरपाळ्या तेलामध्ये सुटतात। दुसरी गोष्ट, तुपाचं मोहन तर जास्त होतच, त्याचबरोबर शंकरपाळ्या तळत असताना स्लो गॅसवरती जर आपण त्या शंकरपाळ्या तळल्या तर त्या देखील शंकरपाळ्या तेलामध्ये सुटतात। त्यामुळे यासाठी आपल्याला इथे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते योग्य प्रमाणामध्ये तुपाचं मोहन घालणं गरजेचं आहे। आता इथे गॅस मी कुठेही स्लो ठेवलेलं नाही किंवा फुल ठेवलेलं नाही। इथे आपल्याला लो टू मीडियम आचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि त्यावरच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तेलामध्ये जितक्या शंकरपाळ्या मावतील तितक्याच आपल्याला घालायच्या आहेत। जास्त शंकरपाळ्याची तेलामध्ये गर्दी करायची नाही। तर त्यामुळे देखील काय होतं, फटाफट शंकरपाळ्याला जर लेअर सुटत असतील तर ते गर्दी झाल्यामुळे हे लेअर तेलामध्ये सुटतात आणि शंकरपाळ्या आपल्या तेलामध्ये मोडायला लागतात, सुटायला लागतात। तर अशा प्रकारे ही काळजी आपण शंकरपाळ्या करताना घेतली पाहिजे। आता या शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्याबरोबर एकसारख्या आपल्याला अशा प्रकारे झाऱ्याच्या सहाय्याने खाली वर करत राहणं गरजेचं आहे। म्हणजे एक समान असा या शंकरपाळ्याला रंग येतो आणि खूप छान आतपर्यंत या शंकरपाळ्या तळल्या जातात। तर अशा प्रकारे या शंकरपाळ्याचा हलकासा रंग बदलत चाललेला आहे आणि पाहू शकता मस्त शंकरपाळ्याला लेयर सुटत चाललेले आहेत। आणखीन शंकरपाळ्याचा रंग आपल्याला गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या मस्त आतून तळल्या जातात, खुसखुशीत होतात। तर जास्त घाई करायची नाही आणि मध्येच आपल्याला गॅस कुठेही फुल वगैरे करायचा नाही। तर मस्त लो टू मीडियम आचेवरती या शंकरपाळ्या आता आपण तळून घेणार आहोत आणि एका झाऱ्यावर आपण त्या काढून घेऊया तेल निथळत ठेवण्यासाठी। छान असा रंग आता येत चाललेला आहे। आता या तयार होत चाललेला आहे। याला आता आपण एका झाऱ्यावर काढून घेऊया। तर शंकरपाळ्या तळत असताना इथे आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे तळण्यासाठी, तुपाचा वापर करायचा नाही, नाहीतर त्या शंकरपाळ्या जास्तच तुपट होऊन जातात। तर आता हे तयार आहेत, त्याला आता आपण एका झाऱ्यावरती काढून घेऊया। असा रंग होईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आणि लगेच झाऱ्यावरती काढून घ्यायच्या। कारण की तळण्याची प्रोसेस ही आणखीनही या शंकरपाळ्याची चाललेली असते, त्यामुळे आणखीनही याचा कलर थोडासा बदलण्याची शक्यता असते। तर ह्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या शंकरपाळ्या देखील आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत। सर्व शंकरपाळ्या इथे तळून तयार झालेल्या आहेत। जवळपास अर्धा किलोच्या वर इतक्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि पाहू शकता मस्त खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।